एकादशी आणि दुप्पट खाशी असं म्हणत दर एकादशीला उपवासाच्या खमंग पदार्थांवर ताव मारला जातो. मात्र एकादशी म्हणजे नेमकं काय? या शब्दाची उत्पत्ती कशी झाली? ही एकादशी म्हणजे कोण? भगवान श्री विष्णूंचा या दिवसाशी काय संबंध आहे? या सगळ्यांची उत्तरे मिळवलीत तर हा दिवस साजरा करण्याचा आनंद काही औरच असेल. संस्कृतमध्ये एकादश म्हणजे 11, एक म्हणजे एक आणि दश म्हणजे 10. आपल्याकडे 10 इंद्रिय आहेत, ज्यात 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आहेत आणि 11वे इंद्रिय म्हणजेच मन होय. चला तर यासाठी जाणून घेऊया की एकादशीची उत्पत्ती कशी झाली. सत्ययुगात म्हणजे सुवर्णयुगात मोर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने त्रैलोक्य जिंकून घेतले आणि तो कोणत्याच देवांना जुमानत नव्हता. स्वतः श्री विष्णू युद्धात उतरले. मात्र मोर दैत्याला ब्रह्मदेवाने असा वर दिला होता की मोरचा कोणत्याही पुरुषाकडून पराभव होणार नाही. यासाठी श्री विष्णूंनी माया रचली. अविश्रांत चाललेल्या या युद्धामुळे थकल्याची बतावणी त्यांनी मोर दैत्याकडे केली. विश्रांती घेण्यासाठी ते सिंहावती नावाच्या गुहेत जाऊन पहुडले. बराच काळ लोटला तरीही ते परत आले नाहीत, म्हणून मोर दैत्यानं गुहेवर हल्ला केला आणि निद्रिस्त विष्णूंवर शस्त्र उगारलं. याच वेळेस निद्रिस्त विष्णूंच्या 11 इंद्रियांतून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. तिने मोर दैत्याशी युद्ध केले आणि त्याचा नाश केला. भगवंतांनी त्या कन्येला वरदान मागायला सांगितले व त्या कन्येने असे वरदान मागितले की मी तुझ्या 11 इंद्रियांपासून जन्माला आल्यामुळे मला एकादशी असे नाव दिले जावे. सर्व युगांमध्ये आणि लोकांमध्ये जे एकादशीचे व्रत पाळतील आणि आपल्या 11 इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असतील त्यांना सुख, शांती, समृद्धी, आजारांपासून मुक्ती मिळू देत आणि शेवटी मोक्ष मिळू देत. तसेच श्री विष्णूंनी मायाशक्तीद्वारे मोर दैत्याचा नाश केला, म्हणून श्री विष्णूंना मुरारी हे नाव पडले. एकंदरीत या कथेचा सार असा आहे की जर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत असाल, भौतिक वाद, वासना, क्रोध आणि लोभ यांपासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत असाल, तर तुम्ही स्वतःला आध्यात्मिकरित्या उन्नत करू शकता. तेव्हाच तुम्ही विश्व आणि विश्व निर्मात्याशी संरेखित व्हाल.